यवतमाळ येथे पीक विमा नुकसान भरपाईवर प्रशासनाला प्रश्न विचारण्यात आले। यवतमाळ जिल्ह्यातील पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या प्रश्नावर शेतकरी चळवळ यवतमाळच्या वतीने 27 एप्रिल रोजी मुक्काम पोस्ट आंदोलन छेडत प्रशासनाला थेट जाब विचारण्यात आला। प्राध्यापक पंढरी पाटील, सचिन मनवर व प्रवीण आडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले। यवतमाळ हा विदर्भातील प्रमुख कृषी जिल्हा असून सुमारे 11 ते 12 लाख हेक्टर क्षेत्रावर शेती केली जाते। यामध्ये सोयाबीन आणि कापूस हे मुख्य खरीप पिके आहेत। पूर्णपणे पावसावर अवलंबून असलेल्या या भागात नैसर्गिक आपत्ती, कीडरोग आणि अनियमितता पावसामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होत असल्याने पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आधार मानला जातो। मात्र या जिल्ह्यात सोयाबीन पिकांच्या नुकसान भरपाईच्या यादीत यवतमाळचा समावेश नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला। नांदेड प्रमाणे यवतमाळला पीक विमा कधी मिळणार असा थेट सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला। प्राध्यापक पंढरी पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित करत सांगितले की 1 जानेवारी ते 26 एप्रिल 2026 या कालावधीत जिल्ह्यात तब्बल 64 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून त्यापैकी केवळ एप्रिल महिन्यातच 18 आत्महत्या झालेल्या आहेत। त्यानंतर पीक विमा जिल्हा समन्वयक गजेंद्र राठोड यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून विमा रक्कम वितरणाबाबत लवकरच लेखी माहिती देण्याचे आश्वासन दिले। या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आल्याची माहिती कॉम्रेड सचिन मनवर यांनी दिली। यावेळी हरिहर तायडे, संकेत टोणे, गौरीनंद कन्नाकी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली।